सकाळ सकाळ उठल्यानंतर तुम्हाला सुद्धा घरात काहीच करण्याची इच्छा होत नाही का? आणि नुसतं कंटाळवाणं वाटत असेल तर सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिल्यांदा हे काम करायचंय. सगळे आपल्या खिडक्या दरवाजे सगळे उघडायचेत आणि एक फ्रेश हवा आतमध्ये घरात येऊन द्यायची. त्यानंतर ना उठल्यानंतर पहिल्यांदा आपलं हांतरून जे आहे ते नीटनेटकं बेडशीट वगैरे आवरून सगळं उरकून ठेवायचं. असं केलं तरी ना आपल्याला एकदम फ्रेश फील व्हायला सुरुवात होते आणि या बेडकडे बघितलं ना असं कंटाळवाणं आपल्याला वाटत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची 3 नंबरची टिप जी आहे ती म्हणजे आपलं प्रवेशद्वार, आपली एंट्रन्स ना नेहमी आपण स्वच्छ ठेवण्याचाच प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही एंट्रन्स ना तुमच्या मनाने तिला सजवू सुद्धा शकता, डेकोरेट करू शकता छान छान. तुम्ही इथे प्लॅन्ट्स वगैरे लावू शकता. आपल्या इच्छेने तुम्ही आपली एंट्रन्स जी आहे ती डेकोरेट करून ठेवायची. आणि नेहमी ना अशा 2 पायपुसणे आपल्या घरात ठेवायच्यात, एक बाहेर आणि एक आतमध्ये. तर आतमधली जी पायपुसणी आहे ना ती आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ना घर सकाळ सकाळ पहिलं झाडून घ्यायचं आणि सगळ्या घरातला केर जो आहे ना तो बाहेर काढून द्यायचा आहे. आणि आपल्या लिव्हिंग रूम मध्ये जेवढे काही आपले सोफे असतील ना त्या सगळ्या सोफ्यांचे ज्या उशा आहेत ना त्या आपल्याला सकाळी नीट करून ठेवायच्या, जेणेकरून दिवसभर जर पाहुणे आले ना आपल्या घरात तर त्यांना सुद्धा घरात आल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे. तर हा तुम्ही माझा कोपरा बघत असाल तर हा कोपरा ना हा नेहमी असाच असतो, कारण की मी माझ्या मुलाला 5 मिनिटं सुद्धा स्क्रीन टाइम देत नाही. त्याच्यामुळे ना त्याला एवढी खेळणी मी खेळायला ठेवलेली आहे जेणेकरून तो दिवसभरात त्या खेळणीसोबत खेळत बसेल. त्यानंतर आपला किचन ओटा आणि खिडकी नेहमी आपल्याला क्लीन करून ठेवायची. आणि डायनिंग टेबलवरती तुम्ही बघू शकता इथे असा छोटासा ट्रे ठेवून ना त्यात सगळे आपले वस्तू ज्या आहेत ना त्या छान ऑर्गनाईज करून ठेवायच्यात. असं केल्याने ना आपला डायनिंग टेबलवरचा पसारा जो आहे ना तो कमी दिसायला सुरुवात होते. त्यानंतर आपल्या ज्या खिडक्या आहेत ना हे आपल्या मेन घरात ना एक हवा येण्याचा मार्ग आहे, त्याच्यामुळे तिथे ना काहीच नाही ठेवायचं आणि त्याला ना छान क्लीन ठेवायचं. त्यानंतर फर्निचर सुद्धा आपलं एकदम छान पुसलेलं पाहिजे, कारण की लहान मुलं कुठं सुद्धा हात लावतात. त्याच्यामुळे आपलं फर्निचर वगैरे सगळं एकदम नीटनेटकं पुसून वगैरे ठेवायचंय. आपली बेडरूम नेहमी स्वच्छच आपल्याला ठेवायची. त्यानंतर बाथरूम आपण ना रोजच्या रोज जर थोडंसं असं घासून पाणी वगैरे ओतलं ना तर ते अजिबात खराब होत नाही. पण तुम्ही जर त्याला आठवड्यातनं एकदा किंवा 2दा घासत असाल ना तर ते आपल्याला खूप घासावं लागतं. त्याच्यामुळे ना रोजच्या रोज आपल्याला घासून ना बाथरूममध्ये असं पाणी ओतायचं आणि पाणी ओतून झाले ही बादली ना अशी उलटी करून ठेवायची, जेणेकरून त्या बादलीला सुद्धा पाण्याचे स्टेन्स कसलेच राहत नाही. त्यानंतर आपल्याला बेसिन जे आहे बेसिन सुद्धा आपल्याला रोजच्या रोज घासायचं आहे, कारण की इथे हायजीन मेंटेन करणं ना खूप गरजेचं आहे. आणि बेसिन घासून झाल्यावरती बेसिनच्या वरचा आरसा सुद्धा आपल्याला रोज पुसायचा आहे. आणि आपल्याला काहीच नाही करायचं, आपल्याला ना रोजच्या नियमात फक्त एक 20 मिनिटाचा आपल्याला नियम ऍड करायचा आहे. म्हणजे काय करायचं तर आपण जी रोजची कामं करतो ना ती सोडून आपल्याला ना कोणतंही दिवसभरात ना 20 मिनिटं आपल्याला एक्स्ट्राचं काम करायचंय. असं केल्याने ना तुम्हाला घरातले कामं ना एकदम सोपी वाटायला लागतात आणि घरातलं काम एकदम सहज सुद्धा होऊन जाईल. घरातलं काम केल्याने जर तुम्ही दमत असाल तर हे फक्त रोजचं 20 मिनिटाचं काम जर तुम्ही केलं ना तर नक्कीच तुम्हाला कसलाच थकवा जाणवणार नाही आणि घरातली कामं सुद्धा कंटाळवाणी वाटणार नाही. त्याच्यानंतर आपण जी रोज कपडे काढून आणतो ना ती लगेच आणल्या ना जागच्या जागेवर ठेवून द्यायची. त्याने ना कपड्यांचा एकदम असा ढिगभर पसारा काही घरात पडत नाही आणि अचानक पाहुणे आले तरी ते दिसायला सुद्धा नुसते अशी घरात ढिगभर पसारा पडलेला दिसत सुद्धा नाही. घरातलं काम तुम्हाला सुद्धा खूप जास्त वाटत असेल ना तर तुम्ही सुद्धा हा 20 मिनिटाचा नियम करून पहा. तुम्हाला अजिबात घरातली कामं करायला कंटाळा येणार नाही. आपल्याला ज्या वस्तू लागत नाही आहेत ना त्या लगेच वस्तू आपल्या कपाटातून वगैरे काढून टाकायच्यात. असं केल्याने सुद्धा नाही पसारा एकदम कमी व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही इथे बघू शकता मी ना ड्रेसिंग टेबल उरकत आहे आणि ड्रेसिंग टेबल उरकायला ना तुम्ही सगळ्या फर्निचर पुसायला ना हा असा मायक्रोफायबरचा जो नॅपकिन मी वापरते ना तसा तुम्ही वापरला ना तर फर्निचरवरती कसलेच डाग वगैरे पण राहत नाही आणि फर्निचरला कसलं स्क्रॅच सुद्धा पडत नाही. तर मी पटकन ना सगळं ऑर्गनाईज करून घेते. म्हणजे माझं स्किन केअर, लोशन्स, क्रीम, मेकअप, हेअर केअर म्हणजे कंगवा वगैरे यासाठी ना मी सगळं वेगवेगळं असं सगळं ठेवून देते. म्हणजे हे आपल्याला ना शोधायला पण एकदम सोपं पडतं आणि ना जे आपलं संपलंय ना हे लगेच काढून टाकायचं. याने ना तुम्ही बघू शकता इतका पसारा सुद्धा कमी झालेला आहे. त्यानंतर ना साड्यांसाठी म्हणजे आपलं कपाट ऑर्गनाईज करताना तुम्ही ते बघू शकता साड्यांना ना मी अशा प्रकारचे
बॅग्स वापरते आणि ना साड्यांवरती कसल्याच प्रकारची धूळ सुद्धा बसत नाही आणि आपल्याला साडी शोधायला पण एकदम झटपट मदत होते. आणि आपल्याला रात्री झोपताना ना घरातला सगळा पसारा जो आहे ना तो उरकून झोपायचंय, म्हणजे आपल्याला सकाळी उठले ना तर पटपट कामं सुद्धा आपली होऊन जातात आणि आपली सकाळची मेहनत सुद्धा वाचते. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या मुलाचा स्क्रीन टाइम मी कसा बंद केला हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट्स करायला पण विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत, तोपर्यंत बाय.